मोखाडा तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने हर घर तिरंगा यात्रा आणि मंडळ कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली आणि रक्षाबंधन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात मोखाडा तालुका समितीची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत जिल्हा सरचिटणीस ज्योतिताई भोये यांनी पक्षनिष्ठा, हर घर तिरंगा अभियान आणि पक्षाच्या कार्यपद्धतींबद्दल मार्गदर्शन केले। तालुका अध्यक्ष मिलिंद झोले यांनी आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मोठे यश संपादन करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले। तसेच तळागाळातील गोरगरीब जनतेच्या समस्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहनही त्यांनी केले। या कार्यक्रमाला आमदार हरिचंद्र भोये यांच्या सौभाग्यवती आणि जिल्हा सरचिटणीस ज्योतिताई भोये, जिल्हा चिटणीस विठ्ठल चोथे साहेब, तालुका अध्यक्ष मिलिंद झोले साहेब यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। 9 बूथ आपण सी मध्ये आहोत, फक्त 9 बूथ आपण सी मध्ये आहोत, जो की बीच्या खाली आपण पकडतो 40, 45%, 30% असे फक्त 9 बूथ आहेत। पण येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला मला खात्री आहे की आपली सर्व टीम याचे 9 बूथ जे आहेत याला बी मध्ये आणतील याची मला खात्री आहे। कारण आपण लोकसभा आणि विधानसभेला या बूथांची पाहणी केली, या बूथांमध्ये आपल्याला कळालं की जे मतदार आपल्या सोबत नव्हते ते देखील लोकसभेला विधानसभेला आपल्या सोबत राहिले। नक्कीच आपण जिल्हा परिषदेला देखील सर्वच कार्यकर्ते, आज जरी मावळते अध्यक्ष, मावळते सरचिटणीस, मावळते उपाध्यक्ष, मावळते पदाधिकारी, आज सगळेच आपण एकोप्याने सर्वांना एकत्रित येऊन आज जे नवनिर्वाचित अध्यक्षांची नेमणूक झाली, त्यांच्यावर उपाध्यक्षांची जबाबदारी, सरचिटणीसची जबाबदारी आली, अशा सर्वांनी एकत्रित येऊन आपल्याला पुढे जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरं जायचंय। उमेदजी बोलल्याप्रमाणे तालुक्याला आपल्याला सभापती, उपसभापती हे आपले भारतीय जनता पार्टीचे बसतील अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं। NTV न्यूज मराठी, पालघर।